अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा, सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली मागणी. रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष. वायबी चव्हाण सेंटरमध्ये होणार रोहित पवारांची पत्रकार परिषद. विमान अपघाताचं सत्य कधी समोर येणार? विमान अपघातातल्या महत्वाच्या यंत्राला आगीमुळे इजा. मुंढवा प्रकरणातला चौकशी अहवाल सादर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. विकास खारगे समितीचा अहवाल मिळाल्याची बावनकुळेंची माहिती. मुसलमानांना दिलेलं 5% एसीबीसी आरक्षण रद्द. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय. जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचे शासनादेश. अल्पसंख्याक शाळांना प्रमाणपत्र वाटप करणं भोवलं. उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले होते चौकशीचे आदेश. कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह उभारणार. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला होणार भूमिपूजन. मंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार भूमिपूजन. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B रुंदीकरणासाठी तब्बल 353 कोटींची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले केंद्राचे आभार. माउंट एव्हरेस्टपर्यंत उंच उडणारे हेलिकॉप्टर बनवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. भारत फ्रान्स दरम्यान संरक्षण करार. राफेल आणि पाणबुडी खरेदीचा करार. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या बुलढाण्यात चाललंय काय? जिल्हा रुग्णालयाबाहेर दारुड्यांचा अड्डा. प्रशासनाचं दुर्लक्ष. मद्यपींमुळे रुग्णांचं त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबईच्या कांदिवलीमध्ये चालत्या बेस्ट बसला भीषण आग. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोईसर मेट्रो स्थानकाजवळ प्रवासी बसला आग. नवी मुंबईमध्ये टोळक्याची तिघांना जबर मारहाण. कचरा टाकण्याच्या वादातून लाठ्याकाठ्यांनी मारहाण. अंगावर खुर्च्या फेकल्या. चाकूने देखील वार. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या किरवलीमधला प्रकार. कांद्याची निर्यात घटल्यानं कांदा दर कोसळले. व्यापारी शेतकरी अडचणीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फटका. महाराष्ट्रातल्या कांद्याला मागणी कमी. भिगवणच्या झहीर शेखने केलं तरुणीचं अपहरण. हिंदू संघटना आक्रमक. 2 तरुणांना अटक करण्याची मागणी. शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी पगाराविना. 3 महिन्यांचे पगार थकल्यानं कर्मचारी संतप्त. पगार न झाल्यास कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा. एप्स्टीन पीडितांमध्ये भारतीय मुलीचा समावेश. नव्या फाईल्समध्ये माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचंही नाव. अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रातून माहिती समोर. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल. सलीम खान यांची प्रकृती खालावली.